जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल। त्याचबरोबर PAP-साठी हाऊसिंग स्टॉक जो आहे तो देखील वाढला पाहिजे आणि म्हणून त्यामुळे मग प्रकल्प बाधित आहेत त्यांना घरं मिळत नाहीत, विरोध होतो, संघर्ष होतो आणि म्हणून फॉरेस्ट, मँग्रोव्ज, CRZ इत्यादी ठिकाणी इन सिटू पुनर्विकास होऊ शकत नाही। त्यामुळे बऱ्याचशा पायाभूत प्रकल्प जसे रस्ता रुंदीकरण, मेट्रो, पाणी योजना, मलनिस्सारण योजना प्रकल्प जलद गतीने पुढे नेण्यासाठी PAP-ची जी गरज आहे ते म्हणून या ठिकाणी समाजातील गरीब गरजू घटकांना जसं गिरणी कामगार आहेत, डबेवाले आहेत, माथाडी कामगार आहेत आणि इत्यादी लोकांना घरं देण्याचं शासनाने धोरण स्वीकारलेलं आहे। या सर्वांना घरं वेळेवर मिळावी याकरता मोठ्या प्रमाणावर राज्य स्तरावर हाऊसिंग स्टॉकची आवश्यकता भासते आहे आणि या सर्व घटकांना घरं देण्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून उपलब्ध होणाऱ्या हाऊसिंग स्टॉकला एकत्रित करून त्याचा सुनियोजित प्राधान्यक्रमाने वितरण करण्याचं म्हणजे एक हाऊसिंग बँक आपण तयार करतोय जेणेकरून या लोकांना आपल्याला देता येईल। आणि म्हणून या हाऊसिंग स्टॉक करता मुंबईतील 33/7, 33/9, 33/12B यासह विविध योजना तसेच राज्यस्तरावरील इन्क्लुझिव्ह हाऊसिंग PMY इत्यादी योजनांचा समावेश करण्याचा आमचा सरकारचा मानस आहे आणि या हाऊसिंग स्टॉकमुळे जुन्या लोकांना तातडीने घरं देणे तसेच नवीन प्रकल्पांकरिता मुबलक हाऊसिंग स्टॉक उपलब्ध होण्याची संधी या ठिकाणी मिळेल। त्याचबरोबर सभापती महोदय, एक अतिशय महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी धोरण करण्याचा आपला प्रयत्न आहे की मँग्रोव्ज आहेत म्हणजे खाजगी जमिनीवर मँग्रोव्ज आहेत पण ते मँग्रोव्ज त्याला योजना नाही आहे आणि त्यामुळे खारपुटीची तोड होऊन अतिक्रमण त्याच्यावर होतं आहे, इलिगल बांधकामं होत आहेत आणि यासाठी त्याचं संरक्षण आणि संवर्धनासाठी म्हणजे मँग्रोव्ह पार्क पर्यावरणाचा विषय आहे तर त्यामुळे मँग्रोव्ह पार्क आणि मँग्रोव्हचं जतन करणं, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणं यासाठी देखील आमचा विचार आहे की याकरिता जो जमीन मालक आहे कारण त्याला काही मिळतच नाही त्यामुळे तो काय लक्षही देत नाही आणि काही करत नाही, मँग्रोव्ह तोडफोड होते, तिथे सगळे भरणी करतात, इलिगल बांधकामं होतात आणि म्हणून यामध्ये एक ग्रीन TDR ची एक संकल्पना आहे ती देऊन या ठिकाणी मँग्रोव्हचं जतन करणं, संरक्षित करणं आणि त्याचं प्रोटेक्शन करणं अशा प्रकारचा एक विचार आहे आणि तो देखील धोरण आम्ही ते मागवतोय, धोरण तयार करतोय।